मलाही अचानकपणे कधीही मेदूवडे खावेसे वाटत असतील तर माझ्या पद्धतीने हे प्रीमिक्स तयार करून ठेवा। हे प्रीमिक्स मी कसं तयार केलं याचा शॉर्ट व्हिडिओ आणि लॉंग व्हिडिओ दोन्ही अपलोड केलेला आहे। या प्रीमिक्समध्ये तयार करताना मीठ आणि सोडा घातलेला आहे, त्यामुळे हे पीठ भिजवताना आपल्याला मीठ आणि सोडा घालायची गरज नाही, तर थोडं थोडं पाणी टाकून हे पीठ आधी आपल्याला भिजवायचं आहे। जर तुम्हाला लगेच मेदूवडे बनवायचे असतील तर थोडंसं दही टाकून बनवा, पण मी हे रात्री भिजवून ठेवलेलं आहे आणि सकाळी मेदूवडे करणार आहे। तर बघा सकाळपर्यंत इथे डाळ चांगली फुललेली आहे आणि थोडंसं घट्ट पीठ झालंय, त्यामुळे थोडंसं अजून हलकं पीठ करण्यासाठी मी यामध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे आणि पाणी टाकून याला चांगलं 5-10 मिनिटं फेटून घ्यायचे, म्हणजे डाळ आपली चांगली हलकी होईल। अगदी भिजवलेल्या डाळीसारखेच मस्त असे जाळीदार कुरकुरीत असे मेदूवडे तयार होतात। तर यामध्ये कोथिंबीर, कांदा, हिरव्या मिरच्या भरपूर प्रमाणात टाकले, तुम्ही इथे जिरे सुद्धा टाकू शकता तुम्हाला आवडत असतील तर। आणि अशा पद्धतीने आपलं पीठ इथे तयार झालेलं आहे। मीठ मी प्रीमिक्स मध्येच टाकलेलं आहे आणि प्रीमिक्स कसं तयार केलं हे नक्की तुम्ही लॉंग व्हिडिओ शॉर्ट व्हिडिओ दोन्ही जाऊन बघा, म्हणजे तुम्हाला कळेल की प्रीमिक्स किती छान तयार झालेलं आहे। तर असं प्रीमिक्स आपल्या घरात असेल ना, तर अचानक कधी पाहुणे आले किंवा आपल्याला काही अचानक कुठे नाश्ता करायचा आहे, कोणाला नाश्त्याला बोलवलेला असेल सकाळच्या वेळेस, तर पटकन हे तुम्ही छान असा मेदूवड्याचा नाश्ता बनवू शकतात। किंवा रविवारच्या सुट्टीच्या दिवशी डाळ भिजवा रे, ते वाटा रे, इतका कुटाणा करू, तर अशा पद्धतीने प्रीमिक्स जर आपल्या घरात तयार असेल ना, तर तुम्ही रविवारच्या सुट्टीला सुद्धा तुम्ही सुद्धा आरामात राहू शकतात आणि सगळ्यांना छान असे हे गोल्डन कलरचे मेदूवडे तळून खाऊ घालू शकतात। या प्रीमिक्स पासून तुम्ही दही वडे सुद्धा तयार करू शकतात, ते पण एकदम मऊ सॉफ्ट लुसलुशीत असे तयार होतात। तर मस्त असे हे मेदूवडे प्रीमिक्स पासून आपण तयार केलेले आहेत आणि अगदी भिजवलेल्या डाळीसारखेच हे चवीला लागतात आणि तळल्यावर सुद्धा तसेच लागतात, दिसतात सुद्धा तसेच। तर बघा आतून मस्त असे स्पॉन्जी जाळीदार झालेत आणि वरतून मस्त कुरकुरीत झालेत। नुसता वडा खाल्ला तरी तुम्ही त्याच्या प्रेमात पडताल, इतके छान होतात। तर नक्की माझ्या पद्धतीने